10-15 दिवसाच्या अगोदर एक आबा वाढाल तिथं भाऊ आपली कटिंग करायची राहूनच गेलती. मग काय बैबल घेऊन म्हटलं चाल म्हटलं आपू आज कटिंग करून येऊ. मग तसंच भाऊ रस्त्याने जाता आता आपला वावर दिसेल तर आपल्या वावरामध्ये भाऊ सोयाबीन पेरलं होतं, तिच्यामध्ये थोडंफार गवत व्हायला होतं. म्हटलं इकडे पाणी नाही गिनी नाही, म्हटलं सोयाबीन मध्ये म्हटलं गवत कसे काय होऊ राहिले. रस्त्याने जाता जाता आपल्याला एक काकाच्या वावरामध्ये तर डायरेक्ट पिंकर लावेल दिसलं भाऊ. लावताना बी काऊन नाही म्हटलं भाऊ या वर्षी पाण्यानं म्हटलं गद्दारकीच तेवढी गेली. तसंच मग आपण येऊन बसलो भाऊ खांडविले. जाऊ द्या म्हटलं पाण्या गिण्याचं तर आपल्या हाती काही नाही तर म्हटलं टेन्शन घ्यायला नाही पुरं. आणि त्याच्यामध्ये सकाळी सकाळी नंबर कमी होता तर पहिला नंबर भाऊ आपलाच लागून गेलता. मग काय कटिंग करल्यावर असं वाटत जाय की डायरेक्ट डोक्यावरचं पुरं वजन कमी झालं. मग कटिंग गिटिंग करल्यावर मग निघलो घरी जायसाठी. मग घरी गिरी आलो आंघोळ गिंगोळ करली. मग आपल्याला जाणं होतं भाऊ वावरामध्ये भाऊ पाणी घेऊन. काऊन की आपल्या आज वावरामध्ये मारणं होते भाऊ डवरे. काऊन की आपल्या सोयाबीनच्या फट्ट्यान भाऊ असं बारकं गवत निघेल होतं की पुढे चालून म्हटलं पाणी जर चढ राहिलं की म्हटलं लय मोठं होऊन जाईल. मग काय त्याच्या बाद झाला भाऊ ऑपरेटर चेंज. मग आपू बसून गेलो भाऊ डवरे आणण्यासाठी. चला म्हटलं आज एक दोन उलटा मारूनच पाहू म्हटलं आपल्या जण डवरे मारला जाता की नाही. एक दोन उलटा मारल्या बाद बाबा म्हणतात की लवकर ऑपरेटर बदला. मग त्याच्या बाद आपल्याला बाबांनी सांगून दिलं की ते खांब्याजवळचं गवत आहे म्हणे तेच उपटू पहिले. म्हटलं अर्धीच तर फट्टी आपल्या जण म्हटलं सोयाबीन गेलं तर म्हटलं बाबांनी डायरेक्ट ऑपरेटर चेंज करून टाकला. काही बात नाही म्हटलं एवढं तेवढं तर म्हटलं पिक्चरात बी दाखवता. मग काय खांब्याजवळचं गवत घेत उपटल्यावर म्हटलं जाऊ द्या आता घरी जायला पुरते. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.